मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कन्नड माध्यम डीएड धारकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये, अप्पर तहसीलदार संघ यांना निवेदन सादर। जत आणि अक्कलकोट येथील कन्नड भाषिक गडीनाडू भागातील कन्नड माध्यम डीएड धारक विद्यार्थी संख्या खूप मोठी आहे। कन्नड माध्यमाच्या शिक्षकांच्या रिक्त जागाही मोठ्या प्रमाणात असताना पुरेशी शिक्षक भरती अभावी त्यांच्यात बेरोजगारी वाढली आहे। कन्नड अल्पभाषिक म्हणून त्यांना टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य न करता थेट भरती करण्यात यावी अशी मागणी बेरोजगार डीएड धारकांनी अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे संघ यांना निवेदन देऊन केली। दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सन 2010 ते 2024 अखेर 500 ते 550 पर्यंत कन्नड माध्यमात डीएड पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थी संख्या। प्राथमिक शिक्षकांची नेमणुकीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा शासनाने बंधनकारक केली आहे। टीईटी परीक्षा घेताना कन्नड माध्यमच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा पेपर दिला जात असल्याने त्यांना मराठीचा अर्थ सहजासहजी कळत नाही, पेपर अवघड जातो। त्यामुळे बहुतांश विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र होतात। प्राथमिक शिक्षकांची व्यावसायिक अर्हता पदवी प्राप्त केलेले कन्नड शिक्षक विद्यार्थी 10 ते 12 वर्षात केवळ 15 कन्नड विद्यार्थी जत अक्कलकोट तालुक्यातून टीईटी परीक्षेत पात्र ठरले। एकतर त्यांना त्यांच्या कन्नड भाषेतून पात्रता परीक्षा घ्यायला हवी किंवा तसे शक्य नसल्यास या परीक्षेतून वगळून त्यांना डीएडच्या गुणांकनानुसार थेट शिक्षक म्हणून नियुक्ती द्या अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे। मुळात माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाच्या न्यायालयाने अल्पभाषिक शाळेतील शिक्षकांच्या नेमणुकीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द केलेली असताना शासनाने आज अखेर या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही। टीईटी पात्रधारकांनाच प्राथमिक शिक्षक पदी नेमणूक करत आहे। त्यामुळे कन्नड माध्यमिक प्राथमिक व्यावसायिक अर्हता पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे। कन्नड माध्यमात डीएड व्यावसायिक अर्हताधारक विद्यार्थी यांना मराठी भाषेत प्रभुत्व नसल्याने मराठी भाषेतील टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन नेमणूक होईपर्यंत काहींचं वयोमान मर्यादा संपलेली आहे। तसेच उर्वरित कन्नड माध्यमात व्यावसायिक अर्हता असलेले विद्यार्थी यांचे पण टीईटी अर्हता प्राप्त नसल्याने सर्व गडी भागातील डीएड विद्यार्थी यांच्यावर मोठा अन्याय होत आहे। त्यामुळे बहुतांश शिक्षक विद्यार्थी यांची नोकरी विना त्यांचे जीवन संसार उघड्यावर पडलाय। शासनाने जत आणि अक्कलकोट भागातील डीएड धारकांची बाजू समजून घेऊन त्यांना शिक्षक पात्रता परीक्षेत वगळून थेट भरती करण्यात यावी अशी मागणी रोजी 1/7/2024 या सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये होत असलेल्या कन्नड डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांच्या वरती होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आज आम्ही हे निवेदन तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। असंच नाही की आम्ही हे प्रस्ताव तहसीलदार साहेब असतील, बीओ असतील, बीडीओ असतील, कलेक्टर साहेब असतील, एसपी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि वारंवार आमच्या कन्नड माध्यमच्या विद्यार्थ्यांच्या वरती अन्याय होत असून हे कन्नड भाषिक दर्जा मिळावा अशासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि मराठी माध्यमांच्या शिक्षकांना कन्नड या शाळेच्या वरती नियुक्ती करण्यासाठी सरकारनं मंजुरी दिलेली आहे। काही शिक्षकांनी मराठी माध्यमच्या शिक्षकांनी सुद्धा कन्नड शाळेवरती हजर झालेले आहेत। हे थेट कन्नड माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या वरती होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढण्यासाठी तयार आहोत आणि आम्हाला न्याय मिळावा असे निवेदन आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आमचा संघर्ष हा कायम राहील। माहिती सांगतो असे आहेत की ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯಾವಾಗಿ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಡಿಎಡ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು 500 ರಿಂದ 6 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕನ್ನಡ ಮುಗಿಸಿದವರದಾರ। ಅದರ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಶಾಸನ ಏನು ಮಾಡ್ಯದ, ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಶಾಲೆ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಟಿಇಟಿ ಒಂದು ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಒಂದು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಅದನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸ್ಯದ। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಏನಾಗ್ಯದ, ಬಹುಸಂಖ್ಯೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇವತ್ತು 500 ರಿಂದ 600 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಡಿಎಡ್ ಮುಗಿಸಿದವರದಾರ। ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು 10ರಷ್ಟು 100ಕ್ಕೆ ಒಬ್ಬನೇ ಅಷ್ಟು ಟಿಇಟಿ ಪಾಸ್ ಆಗ್ಯಾನ। ಯಾಕಾಗ್ಯಾನಂದ್ರೆ ಟಿಇಟಿ ಏನದ ಮರಾಠಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಜಾರಿಗೆ ಅದ, ಅದು ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ರೂಪಾಂತರ ಇರಬೇಕು। पूर्ण क्वेश्चन पेपर ಏನದ ಕನ್ನಡ ಪೇಪರ್ದಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕು। ಅದು ಟಿಇಟಿ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಪಾಸ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಐತಿ। ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಡಿಎಡ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಏನದೇವಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಮೋರ್ಚಾ ಮಾಡಿದೆವು। ಮತ್ತು ಅದೇ ಈ ಮೋರ್ಚಾ ಇವತ್ತು ನಾವು
ಒಂದು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಂಘ ಒಂದು ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಬಂದು ಇವತ್ತ ನಾವು ಒಂದು ನಿವೇದನೆ ಕೊಡಾಕತ್ತಿದೆವು. ಹೆಂಗ್ ಕೊಡಾಕತ್ತಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತ ಈ ಸಣ್ಣ ಪ್ರಮಾಣದ ಮೋರ್ಚಾ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಮೋರ್ಚಾ ಆಗಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಾಕತ್ತಿದೆವು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರ ಇವತ್ತಿನ ಸಣ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮೋರ್ಚಾ ತಯಾರಾಗ್ಯದ. ಇವತ್ತ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯ ಕಾರಣದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಮೋರ್ಚೆ ಉಪಾಸನ ಮತ್ತೆ ಇದು ದೊಡ್ಡ ಮೋರ್ಚೆಯಾಗಿ ರೂಪಾಂತರ ಆಗಬಾರದು. ಇವತ್ತು ನಾವು ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಸಿಕೊಂಡು ಈ ಒಂದು ನಾವು ನಿವೇದನ ತಹಶೀಲ್ದಾರ ಸಾಹೇಬ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಅರ್ಪಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ.